आट्यापाट्या खेळाडू दिनांक 28 ते 31 मार्च 2024 रोजी नेपाळ येथील काठमांडूला झालेल्या आंतरराष्ट्रीय एशियन आट्यापाट्या स्पर्धा वीर अभिमन्यू मंडळ अमरावतीचा खेळाडू सर्वेश मेने याचे भारताच्या संघात भारताचे प्रतिनिधित्व करण्याकरिता निवड झाली होती। या स्पर्धेत 8 देश सहभागी झाले होते। यामध्ये भूतान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, भारत असे 8 देश सहभागी झाले होते। या स्पर्धेत भारताने प्रथम स्थान पटकावले। सर्वेश मेने हा गेल्या 14 वर्षापासून तो प्रशिक्षक डॉक्टर श्रीधर धाकुलकर यांच्या मार्गदर्शनात आट्यापाट्या महाराष्ट्राच्या टीमचा कर्णधार पण होता। राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने द्वितीय स्थान पटकावले होते। याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याकरिता निवड झाली होती। ही बाब वीर अभिमन्यू मंडळ करिता अतिशय गौरवाची बाब आहे। मंडळाचे सर्वेसर्वा मिलिंद बांबल, दीपक बांबल यांचे नेहमीच सहकार्य सर्व खेळाडूंना राहते। त्यामुळे सर्वेश सारख्या खेळाडू हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकतो। भारतीय आट्यापाट्या संघटनेचे सचिव प्राचार्य डॉक्टर दीपक कविशकर, महाराष्ट्र संघाचे सचिव डॉक्टर अमरकांत चकोले, श्रीधर धाकुलकर यांच्या सहकार्य व मार्गदर्शनमुळे सर्वेशला ही मिळाली। या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वीर अभिमन्यू मंडळाचे पदाधिकारी मिलिंद बांबल, प्रशिक्षक श्रीधर धाकुलकर, दीपक बांबल, सर्वेश मेने, अनिल काळे, संतोष चांडक, जयेश पटोडे, नीरज खेरडे मोरे, रोशन उमग, जुगलकिशोर टौरी, लक्ष्मणराव धानोरकर, रमेश रैदासे, पंजाब बुढळकर, मनोज जावरकर, अभि इंगडे, अभिनव पराडे, तेजस खुरसडे, प्रथमेश वैद्य, गुड्डू लोंदे, वेदांत गिरी, समीर करोते, शांतनु बाळपूर, यश बाळापूर, आदित्य गुल्हाने, अथर्व यादव, हर्षल मांडवकर, उत्कर्ष मानकर, प्रणय ठाकरे, सिद्धेश चिंचुरकर, सर्वेश कुलकर्णी, अर्पित सायसी कमल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।